ज्याच्यासाठी केलंय त्याला ते आवडलं पाहिजे. तो मायबाप रसिक प्रेक्षक आमचा आनंद तोच आहे आता. तुम्हाला चित्रपटगृहामध्ये यावं लागेल. 19 जून आपला घबाडगुंड चित्रपट रिलीज होतोय त्यासाठी. तो तुमका आवडलो, तुम्ही त्याच्यावर खूप जास्त प्रेम केल्यात, तुम्ही चांगले कमेंट्स दिल्यात. आता फक्त 19 तारीखाक थिएटर पूर्ण बुक करायची जबाबदारी तुमची असा. जेव्हा आम्ही शेवटाला आलोय तेव्हा माझा हा पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे मला आता जेव्हा मी क्राऊड फेस करते तो तर एक्सपिरियन्सच वेगळा आहे. म्हणजे ही मला आत्ता सुद्धा धडधड होती. आतापर्यंत प्रीतमनी काही चित्रपट केलाय पण त्याला कोणीच नोटीस केलं नाही. शुअर घबाडगुंडानंतर प्रीतमला ऑलमोस्ट प्रत्येक जण खूप पॉझिटिव्हली नोटीस करणार. ह्या मोमेंटला नाही ॲक्च्युली काही सुचत आहे की काय बोलावं. आतमध्ये ना मनात फुलपाखरं फिरतायत खूप जास्त आणि फक्त 19 तारीखची वाट बघतोय आम्ही. हाय हॅलो नमस्कार. नवराष्ट्र मुंबईमधून मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्यासोबत कोण बसलेलं आहे तुम्ही बघू शकताच. मी काही इंट्रोडक्शन देणार नाहीये कारण मी डायरेक्टली सुरुवात करणार आहे ह्या प्रश्नांना. कारण क्युरिओसिटी जितकी तुम्हाला आहे तितकी आज मला सुद्धा आहे की नेमकं हे गभाडकुंड आहे काय आणि जितकं हे थरारक दिसतंय रहस्यमय दिसतंय तितकाच काम करतानाचा ह्याचा अनुभव कसा होता. तर थेट जाऊया आणि प्रोड्युसर आहे स्टारकास्ट टीम आहे त्यांच्यासोबत संवाद साधूया. हाय प्राजक्ता मॅम, सुरुवात तुमच्यापासून करते. असंच रततत तुम्ही प्रेक्षकांची सुद्धा हीच अवस्था आहे. 19 जूनला बघायला या असं सांगायची गरज नाही. कारण सगळीजण वाट बघतायत आता की कधी ही तारीख येते आणि नेमकं हे गबाडकुंड काय आहे, हा सिनेमा काय आहे हे बघायला मिळणार आहे. काहीच बोलावसं वाटत नाही मला. म्हणजे आता पहिल्यांदा एका इंटरव्ह्यूमध्ये झालंय की मला प्रश्न सुचत नाहीये. कारण थरार आहे. पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्सल हा चित्रपट आहे आणि गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कळणी दिसते, रहस्य दिसतंय, थरार दिसतोय. करणी प्रकार म्हणजे कोकणातलं आपण थोडंसं ते म्हणतो ते मला असं वाटलं. असं नाही आहे. ओके. सो हे नाहीये. पण मला ओह! सो मला वाटलं कोकणातलं कुठेतरी ते तसं काहीतरी सीन आहे. खूप छान. मग मी आता हा माईक तुमच्याकडेच देते आणि तुम्ही मला सांगा नेमका हा चित्रपट, ही भूमिका, हा अनुभव आणि काय येणार आहे प्रेक्षकांसाठी? मला असं वाटतं खूप प्रश्नांची उत्तरं तिने तिचीच दिलेली आहेत, की यात रहस्य आहे, यात भय आहे, यात थरार आहे. ह्याचबरोबर यात खास आमच्यासाठी निर्माण केलेला 21,000 चौरस फुटांचा सेट आहे. अ, 35 फूट खोल आमची विहीर आहे. अ, उत्तम तांत्रिक अंग असलेले सगळे तंत्रज्ञ आहेत. भक्कम निर्माता आहे, उत्तम लेखक आहेत, डेडिकेटेड दिग्दर्शक आहेत आणि एकमेकांवर प्रेम करणारे सहकलाकार आहेत. हे आहेच, पण त्याचबरोबर मराठीत आपण एका भव्य-दिव्य चित्रपटाची वाट बघत होतो खूप दिवस आणि भयपट जरी असला तरी तो आत्तापर्यंत चालत आलेले जसे भयपट आहेत तसा नाहीये. त्याहून वेगळा आहे खूप. तर अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेला म्हणजे अ, तुम्हाला दर 5 मिनिटांनी धक्के देणारा एक चित्रपट तुमच्यासाठी येतोय आणि हा असा चित्रपट आहे ज्याचा अनुभव आपल्याला मोठ्या पडद्यावरच घ्यावा लागेल. मग दुसरा ऑप्शन नाहीये. तू जसं म्हणालीस आत्ता, तर आमच्या सगळ्यांची आता अवस्था अशी आहे की तो दिवस आता हळू-हळू जवळ येतोय. कारण आमचं जर तू कॅम्पेन बघितलं असेल सोशल मीडियाचं, तर जवळपास आम्ही साधारण एक 80 दिवस राहिलेत. 79 असं 100 रिव्हर्स पासून सुरू केलंय ना? 100 पासून सुरू केलं रिव्हर्स कॅल्क्युलेशन. असं करत तेव्हा ती खूप वाटायची, हां, 100 दिवस आहेत, 80 दिवस, 65 आहे, अजून वेळ आहे. आणि प्रमोशनमध्ये त्या गडबडीमध्ये असं झालं की भर दिवस गेले आणि आता असं झालंय की आलीच की हो. हो, मग डॉक्टरांनी दिली आहे ड्यू डेट 19. म्हणून पोटात गोळा आलाय 19 तारीख. हा. तर खरंच खूप धडधड होते आणि कलाकाराचं असं असतं की ह्या सगळ्या आम्ही कलाकारांनी अनेक चित्रपट केलेत, अनेक मालिका, अनेक नाटक, अनेक म्हणजे पण ते ते असतं ना की यार कुठलंही प्रोजेक्ट येतं ना, त्या गुजबम्स ज्याला म्हणतो आपण, अंगावर शहारा येणं, हे पहिला चित्रपट येतोय अशी काहीतरी फिलिंग असते. कितीही म्हणजे नाटकाचा प्रयोग कितवाही असो, हाताला घाम येतो. आज प्रेक्षकांना आवडेल का? तर मी आम्ही सध्या विंगेमध्ये होत ना रे. वा 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 वा. तर माझ्या भावाला मी फोन केला. ह्या प्रोफेशन मधला नाहीये, डॉक्टर आहे तो. मी म्हणलं, यार दादा,
होईल ना, म्हणजे फिल्म अशी अशी धडधड होते रे. आणि त्या दिवशी तर तर तो म्हणला, "अरे पण त्या दिवशी तुला परफॉर्म कुठं करायचं? तू नाटकासारखं का बोलतोयस?" पण ना परफॉर्म करायचं नाहीये, पण म्हणजे ऑलरेडी ते करून झालंय, जे पडद्यावर दिसणार आहे. पण आमचं लक्ष पडद्यापेक्षा जो अननोन माणूस, ज्याला फिल्म नवीन आहे, जो या फिल्मचा भाग नाहीये, त्याच्याकडे असणार आहे, की काही झालं की हां, ह्याला कसं वाटतंय? हा कसा रिएक्ट होतोय? अशी सध्या फिलिंग आहे. म्हणजे प्रमोशनच्या एंड ओव्हर्स चालू आहेत आमच्या. शेवटचा स्लॉग चालू आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय, की यार शेवटी काय असतं ना, की कितीही प्रत्येक अभिनेत्याचं असतं, कुणाचंही कलाकाराचं, की ज्याच्यासाठी केलंय त्याला ते आवडलं पाहिजे. तो मायबाप रसिक प्रेक्षक, आमचा आनंद तोच आहे आता. आता आनंद काय, की थिएटर व्हिजिटमध्ये भारी पिक्चर आहे, मस्त आहे, आम्ही 2दा बघितला. भरून पावलं. म्हणजे पैसा तर आहेच आहे. रिकव्हरी किती होणार, किती कोटी गाठणार, काय होणार? तो आहे प्रश्न. पण प्रोड्युसर म्हणून, कलाकार म्हणून सुद्धा आम्हाला सगळ्यांना एक आहे, की प्रेक्षकांना तो कसा वाटतो. त्यांची कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी सगळ्यात मोठी आहे. आणि आम्हाला इंडस्ट्रीतून सुद्धा, आता मी इन्व्हिटेशनसाठी फोन करतोय प्रत्येकाला. तर सगळ्यांच्या रिएक्शन, मकरंद अनासपुरे असेल, सगळे, की "काय ट्रेलर आहे यार, आणि काय तुम्ही प्रमोशन करताय. खूप छान." खरं तर खूप प्रमोशन असं करत नाही, पण ते स्मार्ट प्रमोशन आहे. म्हणजे ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट आहे, इंटरव्ह्यूज आहेत, बाहेरच्या शहरात जातोय, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड. तर मला असं वाटतं, की त्याचा एक कुठेतरी बझ चांगला क्रिएट झालाय, आणि त्याच्यामुळे चांगलं वातावरण, आणि मराठी सिनेमासाठी वातावरण तापलेलं आहे. सो तवा तापलाय. फक्त आता तवा पुरणपोळीची वाट बघतोय. ती 19ला येणार आहे. खरं बस मी या सगळ्यांना मिस करेन. कारण पहिला दिवस आठवतोय ना हो, संदीप? हो, हो. पहिला दिवस आमचा एवढा खूप छान गेला. सेटचं सगळं काम चालू होतं. म्हणजे सेट लावला जात होता. सेट इज अ शॉटसाठी जे काही रिक्वायरमेंट्स असतात त्या सगळ्या रेडी होत होत्या. बाहेर एकच खुर्ची होती. आम्ही बाहेर आलो, संदीप बसला त्या तिकडे आणि माझ्यासाठी "अरे अजून एक खुर्ची आणा." म्हटलं, "नको रे." आणि मी त्याच्या मांडीवर जाऊन बसलो. सो तो जो फोटो आहे तो बऱ्याच लोकांना आवडला. सो तो पहिला दिवस होता शूटचा आणि आता काउंटडाऊन ऑलमोस्ट संपत आलेलं आहे आपलं. सो खरंच आम्ही विंगेमध्ये आहोत. धडधड वाढली, अँक्झायटी वाढलेली आहे. आणि अँक्झायटी वाढली की प्रत्येकजण आपल्याला हवं ते करतं. सिरियसली ती प्राजक्ताची थोडी चलबिचल, चिडचिड हे सगळं प्रेमाची ऑफकोर्स ते चालू झालेली आहे. संदीप खूप प्रेमळ होत चाललेला आहे त्याच्यात. मी काही नसं च्युइंगम जास्तच चघळतोय. इमोशनल. प्रत्येक जण रसिक सर जे बॅलन्स आहेत ते त्यांचा अजून बॅलन्सपणा वाढलेला आहे. स्मिताजी आम्हाला सगळ्यांना ऑब्झर्व करतायत की कोण काय काय, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये दोर आहेत सगळ्यांच्या. आणि ह्याच्यामध्ये एक मात्र आमची अशी एक मैत्रीण आहे ना की ती मस्तपैकी आता कुठला फणस तोडायचा सो 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 तो विचार करते. सो ऑफकोर्स मध्ये ह्या गोष्टी होत असतात. तो प्रत्येकजण आमच्या सगळ्यांचं एकच एम आहे, बस जे संदीप म्हणाला तसं, की ही जी मेहनत केली आहे त्या पहिल्या दिवसापासून ती आता 19 जूनला तुमच्या समोर येणार आहे. बस फक्त आता म्हणतात ना की परमेश्वराच्या समोर ज्या ज्या काही गोष्टी मांडायच्या होत्या किंवा मेडिटेशन करताना ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे. सो तो फळ म्हणजे तुमचे आशीर्वाद, आणि तुमचे आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहामध्ये यावं लागेल. 19 जून आपला घबाडगुंड चित्रपट रिलीज होतोय. त्यासाठी फर्स्ट सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. बाकीच्या भाषांमध्ये, बाकीच्या प्रांतांमध्ये ज्या ज्या गोष्टी अगदी अभिमानाने केल्या जातात, हॉलिवूड, टॉलिवूड, बॉलिवूड, त्याच गोष्टी पहिल्यांदा मराठीमध्ये घडतायत आणि त्याचे साक्षीदार तुम्ही होणार आहात. त्याची साक्ष द्यायला तुम्हाला थिएटरमध्येच यावं लागेल, तरच ती साक्ष मानली जाणार आहे. आणि खरंच मिस करेन तुम्हाला सगळ्यांना यार, है ना? देवा अत्यंत गोड सहृदय माणूस आहे तो. जितका असा धिंपाड आणि असा दिसतो आणि असं वाटतं की अरे हा कसा असेल, तर अत्यंत सहृदय माणूस. म्हणजे फणसासारखा ना? नाही नाही बाहेरून फणसाला असं परत. दिसताना एकदम हे दिसतो आणि आतून आम्ही सक्सेस पार्टीला फणसाचा केक कापणार. पण ही अरे देवा इज देवा देवा. अरे असं काही नाही, असं काही नाही, प्रेम आहे यांचं. म्हणून म्हटलं की ह्याचे कौतुक मिस करणार मी होते. आम्ही फोन करू रोज, माझा मित्र चांगला आहे.
आम्ही त्याची इनफॅक्ट जी प्रश्न आता मी जे काही सांगतो त्याला काही प्रश्न असणार आहेत लोकांचे, त्याला मी उत्तर देणार. की मी हे जे सांगतोय की आमच्या सॉरी आपल्या घबाडकुंड चित्रपटामध्ये ऍक्शन, इमोशन्स, सॉरी मी सिक्वेन्स चुकवलाय आय थिंक. आपल्या घबाडकुंड चित्रपटामध्ये हॉरर, थ्रिलर, ऍक्शन, कॉमेडी आणि इमोशन्स आहेत. आणि एक इमोशनल जो सीन आहे तो मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो. तो तुम्ही बघा आणि त्याची उत्तर मला द्या. तो सीन आहे आमच्या संदीपचा आणि आमच्या प्राजक्ताचा. खूप गोड सीन झालेला आहे. जबरदस्त इमोशनल सीन आहे तो आणि तो होऊन गेलाय. म्हणजे त्या दोघांनी बेसिकली संदीपची आणि प्राजक्ताची केमिस्ट्री आहे. संदीपने खूप त्याला मस्त नाव दिलं की आम्ही सायन्सचे नसलो तरी आमची केमिस्ट्री मात्र छान आहे. खूप छान उत्तर आहे आणि त्यांची ती केमिस्ट्री तुम्ही बघा. दोघंही फंटॅस्टिक ऍक्टर आहेत, फंटॅस्टिक ऍक्ट्रेस आहे. खूप शिकायला मिळालंय. सो 2 गुरु मिळालेत मला. नाही सिरियसली खरंच स्पॉन्टेनिटी काय आहे. मी गेले काही महिने मी प्रयत्न करतोय, जोक्स करायचा प्रयत्न करतोय, मी स्पॉन्टेनिटी दाखवायचा प्रयत्न करतोय, पण कहा राजा भोज कहा गंगोतेली. सिरियसली वन लाइनर किती भारी असतात. अरे बाबा. अराजकता प्राजक्ता वगैरे. ए, तूच म्हणा आता. मला आठवायला लागेल. जर जगामधली कमी व्हायची असेल अराजकता, तर खुर्चीवर बसायला पाहिजे आमची प्राजक्ता. आणि हे असे प्रत्येकाबद्दल त्याच्याकडे तयार आहेत आणि त्याला अजिबात वेळ लागत नाही आणि हो, तेव्हा हो. बेस्ट स्क्वॉड. अरे म्हणतात ना की जसं जसं गुलाबाच्या जवळ गेल्यावर त्याला केल्यावर आपल्याला जो गुलाबाचा वास येतो ना, तसंच यांच्या जवळ गेल्यानंतर ना त्यांचे गुण आता माझ्यामध्ये यायला लागलेले आहेत. बोल. आम्ही सुद्धा आता थोडस स्वतःच्या तब्येतीकडे मग तुझ्यासारखं लक्ष दिलं पाहिजे. सिन्सिअरली, सिरियसली. ते तेव्हा काय डेडिकेटेड आहे. डेडिकेटेड व्यायामाच्या म्हणजे बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत आणि तरीही तो आपल्याला खाता पिताना कधी नावं ठेवत नाही. तोच साखर बिकर आणतो आणि फिटनेस वाले की काय खातेस तू हो, किंवा काय हे साखर, तर घाबरवतो. देवा म्हणतो काय हा बिन साखरेचा चहा, साखरेचा चहा. साखर घाला. हो. आणि असं नाही करायचं, काही सोडायचं नाही, हे वाईट असतं. नाही पण आता एक गोष्ट खरी झालेली आहे की आता जेव्हा मी घरी वगैरे चहा पिईन ना तेव्हा मला वाटतं मला डबल साखर टाकायला लागेल. कारण प्राजक्ता, संदीप, सगळ्यांची वैष्णवी, रसिक सर, स्मिताजी हे जी गोड माणसं जी लाभलेली आहेत ना, तर त्यांची गोडी मात्र त्या चहाला येणार नाही. त्यामुळे डबल साखर असणार आहे. आणि अजून एक माझी इच्छा आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे छोटे छोटे रोल करणार आहोत. माझी इच्छा आहे ना, देवा का जो है मतलब उसका पर्सनॅलिटी है, स्क्रीन प्रेझेन्स आहे, बॉडी तर आहेच आहे, पण स्क्रीन प्रेझेन्स आहे, सिन्सिअरिटी आहे, सगळं त्याच्यावर ना असं मला ना सतत ते पेद्दीपचं पोस्टर बघितलं ना, मला असं वाटतं यार मराठीमध्ये आपल्याकडे देवा आहे ज्याच्यावर अशा पद्धतीचा कुस्ती, दंगल किंवा असं काहीतरी की जे ना असं कारण त्याची क्रेज आम्ही आता प्रमोशनच्या बघतोय, लोक वेड्यासारखं प्रेम करतात त्याच्यावर, वेड्यासारखं प्रेम करतात. आम्ही वृद्धाश्रमात गेलो होतो ना, तर त्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं ह्याला बघून. खंडोबा भेटायला आला. आणि ते जे आहे ना, ते ह्याच्या बाबतीमध्ये एक कुठली तरी अशी एक फिल्म आणि ज्याच्यामध्ये आम्ही शिट्टी मारायला वगैरे. म्हणजे रसिक सर ऐकताय ना? काही गोष्टी ना म्हणजे दरवेळेला सौंदर्य हे सौंदर्यच असायला पाहिजे असं नाही. काही काही गोष्टी मला तरी कुठे माणसाला- अभिमान आहे माझ्या सौंदर्याचा. हा सॉरी माझं कुंठलं बोलणं. सॉरी सॉरी. तसं देवाचा स्वभाव ना त्याला अधिकाधिक सुंदर करतो किंवा अट्रॅक्टिव्ह करतो. अरे देवा. ए, कोण आहे रे तिकडे? कॉफी विथ एक्स्ट्रा मलाई. काय सांगशील तू? ऐकू खोया, तू ऐकू खोया का तू काच बोलत राहतलय. असू दे, आम्हाला कोकणी वाटतं. ही बांधाची असा, आम्ही सगळे चांदाचे असा आणि आमचा चित्रपट चांदा ते बांधा सुपरहिट असा. अरे क्या बात. हो, एक नंबर. ही स्पॉन्टेनिटी आहे यार. किती मेहनत केली तरी ही स्पॉन्टेनिटी येणार नाही. आमच्यामध्ये ना टीम पेक्षा खूप मैत्री झाली आहे ग एक, आणि एक वेगळंच नातं झालं. आतापर्यंत मराठी झाली इंटरव्ह्यू आपल्या ह्याच्यातलं मराठीतलं हो ना? शान जी आहे, मालवणी. म्हणजे आता तुम्ही बघत असतालच की आमच्यात किती चांगली मैत्री झाली असा. आम्ही टीम कमी, आमच्यात फ्रेंडशिप जास्त झाली असा की कारण हे सगळे असे इमोशनल, सेन्सिटिव्ह माणसं आमच्या सोबत असत. आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या पिक्चरचं ट्रेलर बघितलं असा.
घबाडकुंड. तो तुमका आवडलो. तुम्ही त्याच्यावर खूप जास्त प्रेम केल्यात. तुम्ही चांगले कमेंट्स दिल्यात. आता फक्त 19 तारीखाक थिएटर पूर्ण बुक करायची जबाबदारी तुमची असा. तुमका अशी. तुमची असा. हा हा आमचं आमचं ठरलेलं आहे की संदीप कॉन्ट्रॅक्ट घेतली जाते. त्याच्यावर हे दोघं म्हणाले की "नाही, आम्ही कसं येऊ आम्ही नसणार तर आम्ही नाही, म्हणालो नाही. की आम्ही समोर यांचा रोल कट झाला नाही पण त्यांचं डेडिकेशन एवढं आहे की त्यांना प्रमोशन आपण आम्ही येणार ना, आम्ही येणार, मी तर येणार. कारण का माहितीये, काही असलं तरी सुद्धा ऑफकोर्स फॅमिलीला सपोर्ट करायला पाहिजे. मग आमचा रोल आणि कोणी विचारलं ना की अरे तुम्ही मूवीला प्रमोशनला आला होता, मग मूवी मध्ये तुम्ही दिसला नाहीत. संदीपच्या मागे जी आकृती होती ना, मी होतो. नाही अगं खरंच आता खूपच असं भरून येतंय आता या मोमेंटला. एक महिनाभर आम्ही जे प्रमोशन करतोय, एकत्र आहोत सगळे एकमेकांसोबत आणि हसत-खेळत प्रमोशन करतोय आम्ही. अ, लोकांचं इतकं जास्त प्रेम मिळतंय. 1 आठवडा आधी प्री बुकिंग सुरू झालंय. असं कुठल्या फिल्मचं होत नाही आणि लोकं बुक सुद्धा करतायत तिकीट्स. हे खूप म्हणजे एक्सप्लेन नाही करता एक्झॅक्टली की आपण एक रिस्क घेऊन 1 आठवडा प्री बुकिंग सुरू करतोय. लोकं बुक करतायत आणि त्यामुळे धडधड जास्त वाढली, की आता फक्त 4च दिवस राहिलेत आणि लोकं कसे रिएक्ट होणार आहे? फिल्म बघितल्यावर त्यांची रिएक्शन काय असणार आहे वगैरे. कारण टीझर, ट्रेलरला त्यांनी इतकं प्रेम दिलंय आणि इतके रिएक्शन्सचे व्हिडिओ आलेत. आम्हाला त्यामुळे आमची जबाबदारी अजून वाढली आहे, की ह्या मोमेंटला नाही ॲक्चुअली काही सुचत आहे, की काय बोलावं. आतमध्ये ना मनात फुलपाखरं फिरतायत खूप जास्त आणि फक्त 19 तारीखची वाट बघतोय आम्ही, की कसा रिस्पॉन्स मिळणार आहे. बेस्ट मिळणार आहे बघ. आता सिनेमाचं इतका मोठा इतिहास आहे माझ्याकडे आणि रसिक सरांकडे. म्हणजे डे वन पासून जशी स्टोरी पिच झाली, त्याच्यावरती काम सुरू झालं, त्या दिवशीपासनच्या आठवणी आहेत. आणि आता ह्या शेवटी जसं आता आम्ही प्रमोशन संपत चाललोय, तारीख जवळ येत चालली 19. इतका ढिगारा आहे मनामध्ये. आधीची जी एक्साइटमेंट होती, जमेल की नाही आपल्याला, आमचं हे पहिलं प्रोजेक्ट, एवढी मोठी स्टारकास्ट आहे, त्यांचे अनुभव वेगळे, आमचा एक्सपिरियन्स कमी किंवा नाहीच म्हटला तरी चालेल. त्यांच्यासोबत कसं कॉप अप करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर मग लोकेशन्स जसं आता आपलं जो म्हणजे यू-एस-पी आहे सिनेमाची, की सगळ्यात मोठा सेटवरती आपण हा चित्रपट बनवलेला आहे. थ्रू आउट सिनेमा हार्डली 2-3 एक्स्ट्रा सेट आपले एक्स्ट्रा लोकेशन्स आपले झाले असतील. तर थ्रू आउट सिनेमा सेटवरती झालाय. त्याचं एक वेगळंच ह्यूज काम होतं. म्हणजे सेट बनताना पण, सिनेमा चालू असताना पण, सिनेमा शूट संपल्यानंतर सुद्धा असं ह्यूज काम चालू होतं. ते झालं. त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष आम्ही सेटवर आलो. सेटवरती मला ह्या सगळ्यांच्या सोबतचे कामांचे जे एक्सपिरियन्सेस होते, दॅट वॉज अमेझिंग. माझ्यासाठी हा पहिला सिनेमा आणि ह्या कलाकारांना मी आधी फक्त फक्त स्क्रीनवरती पाहिलं होतं आणि जेव्हा मला कळलं की देवा सरांसोबत मी करतीये, दॅट वॉज अमेझिंग, की मी जमेल का मला? इथूनच सुरुवात झाली होती. कारण त्यांनी किती छान एनर्जी लावली आहे आणि त्यांच्या वाटेला इतक्या गोष्टी आल्यात. व्हेरिएशन्स. हां, म्हणजे माझा फर्स्ट सिनेमा आणि माझ्याबरोबर घडलेल्या ह्या सगळ्या नव्या पहिल्यांदा घडलेल्या गोष्टी, ज्याच्यामधल्या माझ्या भरपूर इंजुरीज झाल्या, स्टिचेस होते मला पोटाला. नंतर मग हात पोळला माझा आणि इतका घाणेरडा पोळला, की तो प्रॉस्थेटिक आहे असंच वाटेल. आणि त्याच्यानंतर मी माझा अंगठा मोडला. त्याच्यानंतर माझ्या ओठांना इन्फेक्शन झालं. त्याच्यामध्ये माझं फीचर्स पूर्णपणे बदलले होते. त्याच्यासाठी काही दिवस शूट आम्हाला शेड्यूल पण चेंज करायला लागलं. म्हणजे अशा खूप गोष्टी घडल्या. त्या सगळ्या आठवणी आणि मग त्याच्यानंतर सगळं संपल्यानंतर जेव्हा आम्ही शेवटाला आलोय, तेव्हा माझा हा पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे मला आता जेव्हा मी क्राउड फेस करते, तो तर एक्सपिरियन्सच वेगळा आहे. म्हणजे ही मला आत्ता सुद्धा धडधड होते. म्हणजे इथं आल्यानंतर आतमध्ये पाऊल ठेवल्यावर माझ्या धडधड वाढली. ॲक्चुअली खऱ्या अर्थाने मी रक्त काढलंय सिनेमासाठी. मी नाही, घाम येण्याचा प्रश्नच नव्हता आणि इतकी कडक थंडी पडली होती. त्यामुळे रक्तच गाळणं एवढंच भाग होतं मला. आणि आता हा एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी खूप नवा आहे, की ह्या लोकांसोबत मी स्टेज शेअर करते, क्राउडला फेस करते. नंतर मग त्यांच्या अपेक्षा आमच्याकडनं, जसं आता सगळ्यांच्याच अपेक्षा सगळ्यांकडनंच अपेक्षा
ऑडियन्सच्या खूप आहेत, ऑब्व्हियसली माझ्याकडनं पण आहेत आणि मला स्वतःकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत, की आणि ऑडियन्सकडनं पण, की ऑडियन्स मला पण एक्सेप्ट करतील आणि नो डाऊट आमच्या सिनेमाला ते एक्सेप्ट करणारच आहेत. सो असं सगळं आहे आणि आता जो चाललाय प्रवास टुवर्ड्स द रिलीज, तर 19 तारखेची तर खूपच धडधड आहे मला. पण खूप चांगली गोष्ट आहे, की खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो ऑडियन्सकडनं, सोशल मीडियावरती पण आणि जे आमच्या ओळखी-पाळखीचे लोकं आहेत त्यांच्याकडनं पण, अननोन लोकं आहेत त्यांच्याकडनं खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. बेसिकली आता खरंच म्हणजे खूप खूप बोललोय आणि आता थोडंसं मगाशी मला हे रिअलाइज झालं, की कदाचित हा हा जो इंटरव्ह्यू असेल हा लास्ट असेल प्रमोशनचा. प्रमोशनचा म्हणजे. पण म्हणजे सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, त्या भावनांना आणि सोशल मीडियावरनं आम्हाला जे प्रेम मिळालंय, त्याचं रूपांतर बॉक्स ऑफिसवर व्हायला सुरुवात झालेली आहे. मगाशीच एक तासाभरापूर्वी पुण्यातले जेवढे स्क्रीन्स आहेत आमचे, तेवढे हाऊसफुल झालेले आहेत आणि कदाचित 1 आठवडा आधी हाऊसफुलचा बोर्ड लागलेला हा पहिला चित्रपट असणार आहे. आणि हां, तेच. बुक माय शोचं 1 आठवडा आधी आपल्याला बुकिंग मिळालं. मराठीमध्ये हे पहिल्यांदाच होतंय. पहिल्यांदाच झालं. आणि याच्यातनं मग लक्षात येतंय, की यार नाही, केवढी मोठी जबाबदारी आहे. हां, एक तर इमोशनल अटॅचमेंट झालेली आहे. प्रेक्षकांच्या एवढ्या अपेक्षा आहेत. तर युनिव्हर्स आहे हा आणि लवकरात लवकर आता मला गबाड कुंडामधनं बाहेर येऊन पुढच्या कामाला लागण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. लवकरच नवीन अनाउन्समेंट येईलच. आणि सरांचे स्टंट असणार आहेत त्यात. हो. तुम्ही सांगितलं स्वतः. हो, हो, हो. पण सर कमाल stunt. हो, हो. म्हणजे हा गबाडकुंड हा माझ्यासाठी एक स्टंटच होता. आणि आणि कुठल्याही ॲक्शन डायरेक्टर शिवाय मी केलेला आहे. हां, हार्नेस लावलेला नाहीये. बिनधास्त उडी मारलेली आहे. आणि खरं सांगू, जेव्हा बिनधास्त उडी मारली ना, तेव्हा मला नवरत्न सापडली. ही सगळी कमाल आहे जे आमचे दिग्दर्शक आहेत, प्रीतम एस. के. पाटील त्यांचे. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या वयाला शोभणार नाही असा सिनेमा त्यांनी केलेला आहे. हो. खूप लहान आहेत ते आणि म्हणजे ॲक्चुअली आता कामाचा आणि वयाचा काही संबंध नसतो. म्हणजे माझ्यासाठी तो चित्रपटसृष्टीमधला सचिन तेंडुलकर आहे. हां. प्रीतम सरांसाठी. वा, 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 वा. मलाही सांगायला आवडेल की खरंच प्रीतम म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे जे इंटरव्ह्यूज दिले सगळे प्रीतम सरांचं खूप मनापासून कौतुक करतात कारण ते कौतुकासाठी तेवढ्या लेवलचे पात्र आहेत कारण सेटवर असू दे रिहर्सलला असू दे किंवा सेटच्या बाहेर असू दे ते अ, प्रत्येकाशी इतकं छान रिलेशन मेंटेन केलं ना त्यांनी आर्टिस्टला सेटवर कम्फर्ट कसं करायचं हे खूप छान छान करतात ते आणि त्यामुळे आम्हाला काम करायला खूप फ्रीडम मिळतो. कुठलंच दडपण राहत नाही. नाहीतर कसं होतं काही नवीन कलाकार असतील किंवा प्रत्येक प्रत्येक फिल्मच्या वेळी सगळं वातावरण नवीन असतं, माणसं नवीन असतात. सो कुठेतरी भीती असते. त्यात जर डिरेक्टर ओरडून काही सांगत असेल, की त्याला कसं हवं आहे, तर त्याचा ना इम्पॅक्ट कामावर पडतो. कारण ते मनात दडपण राहतं, की अरे मी असं केलं तर पटकन ओरडतील. कारण त्यांच्याकडे माईक असतो. 100-150 लोकं ऐकणारी असतात. त्यामुळे आपण खूप जास्त अनकम्फर्टेबल होतो. पण सरांचं अगदीच वेगळं आहे. जर त्यांना काही चेंजेस हवे असतील, तर ते आर्टिस्टच्या जवळ जाऊन कानात सांगायचे. तितका कम्फर्ट ते देतात. प्लस मेकअपच्या बाबतीतही जर काही आपल्याला डिस्कम्फर्टेबल वाटत असेल किंवा त्रासदायक वाटत असेल, तर ते लगेच त्याच्यावर विचार करून सोल्युशन काढतात. त्यामुळे प्रीतम सरांसारखे डिरेक्टर मिळणं म्हणजे खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे कुठल्याही आर्टिस्टसाठी. आतापर्यंत प्रीतमनी काही चित्रपट केलाय पण त्याला कोणीच नोटीस केलं नाही. शुअर घबाड नंतर प्रीतमला ऑलमोस्ट प्रत्येक जण खूप पॉझिटिव्हली नोटीस करणार. शेवटी तो हिरा आहे. पण खरे जवारी आमचे रसिक सर आहेत. सो मगाशी तू काहीतरी म्हणालीस ना की ट्रेलर बघितल्यानंतर अवाक काय ट्रेलर बघितल्यावर अवाक झालीस. आता नवीन संकल्पना येईल. मी ट्रेलर बघितल्यावर घबाड झालो एकदम. आणि हा म्हणतो आपल्याला सुचतं. नाही. मी एकटा बसलो असतो तर मला सुचलं नसतं. पण मी कोणाच्या शेजारी बसलोय. नाही पण मी गेली अनेक वर्ष चित्रपट माध्यम हाताळतो आहे. 25 वर्ष झाली आणि सगळे मिळून 50च्या वर म्हणजे 55 वगैरे सिनेमा असेल. प्रमोशन मी बऱ्याच चित्रपटांचं बरेच दिवस केलेलं आहे म्हणजे 20 दिवस, 22 दिवस.
पण ही फिल्म मी जेव्हा करत होतो आणि जेव्हा त्याचा रफ कट आम्ही काही महिन्यांपूर्वी बघितला आणि ज्या पद्धतीचं काम चालू होतं, DI असेल, VFX असेल, सगळं 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 टेक्निकल, म्हणलं नाही यार ये कुछ अलग बन रहा है, हे काहीतरी वेगळं तयार होत आहे. आणि ही फिल्म पोहोचवणं आता आपल्या कलाकार म्हणून आपली जबाबदारी आहे. जर तो दिल्याभोवती तो ते सगळं घडत असेल एका एका कॅरेक्टर भोवती, त्या मी पहिली फिल्म अशी आहे की मी 1 मे पासून ते 30 जून पर्यंत, म्हणजे मे महिना आणि जून महिना, मी एकही प्रयोग केलेला नाहीये नाटकाचा. मी एकही शूट केलेलं नाही. मी 60 डेज फक्त घबाडकुंडचं प्रमोशन करतोय. 60 दिवस पूर्ण होतील 30 जूनला, म्हणजे 19ला रिलीज, मग थिएटर व्हिजिट, मग परत सेकंड वीकच्या थिएटर व्हिजिट, आणि मग 30 जून पर्यंत मी अवेलेबल आहे. सो मला असं वाटतं की कुठली फिल्म मराठीमध्ये अशा प्रकारची येत असेल तर कलाकारांनी 2 महिने नाही, पण किमान 1 महिना जर त्याच्यासाठी ठेवला, म्हणजे तुमच्या रोलवर आहे. उद्या मी साधारण एक 3.5 मिनिटाचा रोल आहे आणि 3.5 महिने मी फक्त प्रमोशन करतोय, तर तसं नाही होणार. पण मी सांगतोय की ह्या सगळ्या आम्ही सगळ्यांनी एवढं प्रमोशन केलं आणि एवढा वेळ सगळ्या कलाकारांनी तो दिलाच पाहिजे. पण प्रत्येकाने आपापला वेळ राखून ठेवून त्याच्यासाठी मेहनत घेतलेली. आता मराठीमध्ये हा ट्रेंड जो बदलतोय ना, की नाही, प्रमोशनला महत्व, त्याच्यासाठी 20 दिवस, 22 दिवस, 1 महिना. सो तो ट्रेंड खूप चांगला आहे. तरच सिनेमा पोहोचेल. नुसता पैसा खर्च करून नाही, तर कलाकार प्रत्येक ठिकाणी जाणं, ग्राउंडवर उतरणं, तर ते आम्ही सगळ्यांनी ते केल्यामुळे कदाचित आज जे लोक म्हणतात की यार फिल्म येते हे आम्हाला माहिती आहे, तर ह्या सगळ्यांची, निर्मात्यांपासून आम्हा सगळ्यांपर्यंत, सगळ्यांचे ते एफर्ट्स. आणि इतक्या वर्षांनी संदीपच्या कष्टाने त्याच्या वरची फिल्म आलेली आहे. हो, आणि ती हो. केवळ कष्ट, सातत्य, चांगलं काम ह्याच्यामुळेच आलेली आहे. नाहीतर आधीच्या चित्रपटातलं एखादं पात्र जे चित्रपटात 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर आहे, ते उठून या चित्रपटात मध्यवर्ती होतं, म्हणजे त्याने त्या चित्रपटात किती छान काम केलेलं असेल. तर संदीपच्या बाबतीत ते झालं. अल्याड पल्याड पाहिल्यानंतर लोक दिल्या घरी घेऊन जात होते आठवणीत, आणि तो त्यांच्या आठवणीतच राहू नये, तो प्रत्यक्षात यावा, त्या दृष्टीने हा पुढचा चित्रपट आला आणि त्यात मध्यवर्ती पात्र हा साकारतोय. मला असं वाटतं ह्याला गेल्या 25 वर्षाची परंपरा आहे, सातत्य आहे, चिकाटी आहे, वाट बघणं आहे. आणि प्रत्येक वेळेला, म्हणजे तो म्हणाला 3.5 मिनिटाचे रोल, आम्ही छोटे रोल सुद्धा खूप वाजवून आणि मनापासून केलेले आहेत. हो, तर ते आत्ता कुठे त्याचं हो, फलित हो. दिसायला लागलेलं आहे असं मला तू वाटतं. मगाशी काय म्हणालीस? दिल्या लोक काय घेऊन जात होते घरी आठवणीत. आता दिल्याला दिल्यात ठेवून घरी जाणार आहेत. तर मला तसं तेवढं यांच्यासारखं बोलता येत नाही, पण जस्ट म्हणजे हे की अगोदर दिल्याला घरात घेऊन जात होते, आता दिल्याला दिल्यात ठेवून जाणार. दिल्यात दिल्या घरी तू सुखी सुखी राहा. कसं म्हणजे प्रोडक्ट इतकं छान बनलेलं आहे ही अशी मस्ती चालू असते फणस न दिल्यामुळे. अं, 2.5 तास लागतात कामाला. हो हो, ती येणार आहेत ना, 4 फणसाचे केक एक्झॅक्टली. प्रोडक्ट इतकं चांगलं झाल्यावर इतकी मेहनत घेतलीये, सेटसाठी इतका खर्च केलाय आणि सगळ्यांचं इतकं छान टीमवर्क जुळून आलंय. असं झालेलं असताना आपल्याला माहिती आउटपुट किती छान आहे. ते लोकांपर्यंत जर पोचलं नाही ना, तर तिथे आपण कमी पडतोय हे होतं. त्यामुळे आम्हाला ती कुठेच एक लाईन सुद्धा सोडायची नव्हती. प्रमोशन ला आम्ही कमी पडतोय. त्यामुळे जे सुचतंय, जसं सुचतंय, ज्या नवीन आयडियाज येतात, ते आम्ही करतोय. इव्हन मला माझं गाव बांदा, कोकणातलं, सावंतवाडीच्या पुढे. तर मला तिकडे काही पोस्टर्स लावायचे होते, ऑटोवर्स वगैरे. तर आता मला जाणं तर पॉसिबल नव्हतं, कारण मी इथे प्रमोशनमध्ये आहे. तर मग मी घरी सांगितलं बाबांना फोन करून, की "बाबा असं-असं करायचंय, काय करता येईल?" वगैरे. तर ते म्हणाले, "ते पाठव मला डॉक्युमेंटने." मग डॉक्युमेंटने ते पोस्टर्स वगैरे पाठवले, साईज वगैरे सांगितली. तर त्यांनी स्वतः प्रिंट काढून ऑटोवर्स लावले. काही शॉप्स जे बंद असतात त्याच्या तिथे लावले वगैरे. म्हणजे ते सुद्धा प्रमोशन करतायत, की एक मराठी पिक्चर येतोय तुम्ही बघा. म्हणजे बांदा हे महाराष्ट्राचं टोक आहे. तिथून गोवा स्टेट चालू होतं. अगदी म्हणजे माझ्या घरापासून 5 मिनिटावर गोव्याची बॉर्डर लागते. सो महाराष्ट्राच्या कोपऱ्या-कोपऱ्यात घबाडकुंड पोहोचलेला आहे. कारण आम्ही कुठेच काहीच एकही प्रमोशनची आयडिया सोडलेली नाही. जे सुचतंय, जसं सुचतंय ते आम्ही करतो. सी कसं आहे, प्रोडक्ट खरंच तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.
वैष्णवी, की प्रोडक्ट एवढं चांगलं झालेलं आहे, मूव्ही एवढा खूप छान झालेला आहे, की त्याच्याबद्दल अगदी भरभरून लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं वाटायला लागलंय. काय माहिती एखादा चित्रकार आहे, त्यांनी चित्र काढली आणि त्यांनी स्वतःच्याच रूममध्ये ठेवली, तर लोकांना कळणार नाही, की तो एवढा चांगला चित्रकार आहे, त्याच्याकडे एवढी चांगली चित्र आहेत. ती लोकांना दाखवावीच लागतात. त्यासाठीचं एक्झिबिशन असतं. त्यासाठीच आम्ही आलो ह्या इथे, की 19 जूनला आपला सगळ्यांचा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय, घबाडकुंड. ते सांगण्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे, की तुम्ही जावं, थिएटरमध्ये बघावं आणि त्याचा आनंद लुटावा, एक अनुभव घ्यावा. कारण ह्याच धर्तीवर पुढचे सुद्धा काही भाग निर्माण होणार आहेत. सो आणि या प्रमोशनच्या धर्तीवर आता ही पद्धत सुरू होईल, की माझा चित्रपट येतोय प्रमोशनला, काय करतोयस? हॅलो देवा, काय करतोयस? काही नाही, माझ्या फिल्मच्या प्रमोशनला ये ना. हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी ना, ठीक आहे. मी गाडी घेऊन येतो, आपण माझ्याच गाडीमधनं फिरू. बिनधास्त सांग कुठे आणि कुठे आमची जायचं. प्रमोशनची गाडी पण आहे, आमच्या सगळ्यांची चित्र लावलेली आणि ती हा. सुद्धा सगळीकडे फिरतीये. म्हणजे रसिक सरांनी रॅप केली आहे ती. गोष्ट सोडलेली नाही अशी, की आम्ही दिसणार नाही अशी. इतक्या छान पद्धतीने हे म्हणजे पॉझिटिव्हली आम्हाला दिवस नाही लक्षात राहणार, आम्हाला रात्र रात्री लक्षात रात्री. राहील. नाही, ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळेच दिवस. कारण प्रत्येक दिवशी ना, टेलिव्हिजनला तुम्ही रोजच तिथे असता. बरोबर. पण आम्ही जे असायचो ना, तर आज 6 दिवसाचं शेड्यूल आहे, उद्या 10 दिवसाचं शेड्यूल आहे आणि मध्ये जी गॅप असायची ना, त्याला कंटाळा यायचा. हम्म. सो त्याच्यामुळे प्रत्येक दिवस मॅक्झिमम कसा युटिलाइज सॉरी यार, तू धरलायस. अरे प्रत्येक दिवस कसा युटिलाइज करायचा किंवा प्रत्येक दिवस कसा एन्जॉय करायचा. सो ते असायचं आणि खरंच हे खतरनाक लोक आहेत. तुम्ही बघा, तुम्ही हसून हसून तुमची पुरे वाट होईल आणि काही सीन मध्ये कडा ओला होणार आहे, तेवढं मात्र खरं आहे. ओके, मी एक रॅपिड फायर घेते, एका शब्दात उत्तर द्या. घबाडकुंड म्हणजे उत्कंठा, लॉटरी. एंटरटेनमेंट. हाऊसफुल. नव्या युगाची सुरुवात. मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठा ब्लास्ट. सेटवरचा सगळ्यात जास्त खोडकर कलाकार कोण? म्हणजे एक विचारणार होती माझ्याकडे. आधी मी कुशल बद्रिकेचं नाव घेईल, नंतर मी संदीप पाटकांचं नाव घेईल. मी तर नाहीये. कुशलच. कुशल बद्रिके. ऑफकोर्स कुशलच, कारण तो सुरुवातीला अरे वेडायस का तू, 3:30 वाजता कोणी नूडल्स खाल्लेले आहेत काय वेडास तू देवा, आणि 15 मिनिटं सांगणार देवा भूक लागली, नूडल्स वाढव तू. So असा आहे तो, मस्त आहे. तुमच्यासाठी कोण? बद्रिके कुशल. कुशल्या तोच कुशल. सर्वानुमते आम्ही तुला एक छान काय म्हणतात सर्वाधिक मस्ती करणारा कलाकार म्हणून तुला पुरस्कार दिला. Thriller. नेमकं काय सांगा? फक्त हॉरर अँड थ्रिलर नाही, ऍक्शन, ऍडव्हेंचर, कॉमेडी, सस्पेन्स, पॅकेज आहे, इमोशन पॅकेज. Yes. पॅकेज आहे. हॉरर थ्रिलर. हथरी हथरी की पॅकेज आहे, पॅकेज आहे. So काय सांगाल जाता जाता प्रेक्षकांना हा चित्रपट का बघावा हे तुम्ही विचारणारच नाही, कारण सगळी जण जाणार आहेत आणि बघणार आहेत. पण जर का प्रेक्षकांशी काही संवाद साधायचा असेल नवराष्ट्राच्या माध्यमातून तर काय? आम्हा सगळ्या कलाकारांना तुम्ही अनेक वर्ष बघताय. आमच्या आयुष्यात झालेली स्थित्यंतर तुम्ही अनुभवलेली आहेत. आम्ही कुठून कुठपर्यंत आलेलो आहे हे सगळं तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आता एका छान महत्वाच्या मोठ्या चित्रपटाचा भाग आम्ही सगळे होतो. या आनंदात तुम्ही सामील व्हा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा. तुम्हाला नक्की एक भव्य दिव्य अनुभव मिळेल. थँक्यू.